बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणात। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडेही लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। पार्थ पवार आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी। युद्धविरामानंतरही होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता कायम। इराणच्या नौदलानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखलं। इराणी नौदलाकडून टँकर उडवून देण्याची धमकी। इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिका 50% टॅरिफ लावणार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मदत करणाऱ्या देशांना इशारा। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक, 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुदुचेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदान सुरू। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार कौल देणार। गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 1 धावेनं विजय। डेव्हिड मिलरनं 5व्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना 1 धाव घेण्यास नकार दिल्याची चूक महागात। गुजरातच्या 210 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची 209 धावांपर्यंत मजल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेची बाकरवडी।